श्री घाटाई देवी मित्र मंडळ वरचे आवाड सालापाताप्रमाणे याही वर्षी हे केदारेश्वर यात्रेनिमित्त सादर करीत आहोत महिषासुर मर्दिनी दुर्गादेवी आधारित नृत्य। एकेकाळी असुरांचा राजा असलेला महिषासूर याला तिन्ही लोकांवर अधिपत्य गाजवायची इच्छा झाली व त्याने अमर होण्यासाठी ब्रह्माजींची कठोर तपस्या केली। महिषासुराची कठोर तपस्या पाहून ब्रह्माजी प्रकट झाले व त्यास अमर राहण्याचे वरदान दिले, परंतु त्यांनी त्याला एक अट घातली की जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू अटळच असतो, तूच ठरव की तुझा मृत्यू कसा व्हावा। त्यानुसार महिषासुराने माझा मृत्यू फक्त स्त्रीच्या हातून व्हावा असे सांगितले। त्यावर ब्रह्माजी तथास्तु बोलून निघून गेले। अमरत्व प्राप्त झालेला महिषासूर लोकांवर अधिराज्य गाजवायच्या हेतूने आक्रमण करू लागला व त्याने आपले असुर सैन्य घेऊन तिन्ही लोकांवर ताबा मिळवला। आपल्या बचावासाठी इंद्रदेवांनी इतर देवांसोबत देवीकडे धाव घेतली। देवी संपूर्ण त्रिलोक महिषासुराच्या क्रूरतेने खूप मोठ्या संकटात सापडलेले आहे। देवी तुम्हीच या संपूर्ण त्रिलोकाला या संकटातून वाचू शकता। देवी कृपा करून तुम्ही तुमचे शक्ती रूप धारण करावे। तब्बल 9 दिवस झालेल्या युद्धानंतर दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला व महिषासुराच्या अन्यायापासून संपूर्ण विश्वाला मुक्त केल्यामुळे देवीला महिषासूर मर्दिनी असे नाव पडले। हाच दिवस विजयादशमी म्हणून सर्वत्र साजरा होऊन लागला। त्यानंतर 9 दिवस जगभरात दुर्गेची पूजा अर्चा करण्याची प्रथा चालू झाली।
कासाजीकरांना विनंती करतो की आपण वरच्या बाजूला यायचं प्लीज प्लीज. प्रेक्षकांना एक रिक्वेस्ट आहे वरती या तुम्ही आता बऱ्यापैकी सगळेच स्वागत करतो. थोड्याच वेळात या ठिकाणी बऱ्यापैकी सगळेच आवाड किंवा सगळ्याच आळ्यांचं हे झालेलं आहे. जरा थोडीशी जत्रा पांगल्यासारखी वाटते. थांबा जरा, त्यांचं त्या ठिकाणी चांगला शेवटचं सोंग आहे. आतापर्यंत जसं सहकार्य केलं तसंच या ठिकाणी करायचंय. हे मम्मी पप्पा पण इथेच आहेत. मामा स्टेजवरील मान्यवरांना विनंती करतो की आपण जरा खाली आला तर बरं होईल, कारण की ते लावण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करतील आणि आपण तो नारळ श्रीफळ म्हणून या ठिकाणी कार्यक्रम सुरू करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण समोरच्या बाजूला बसून आपलं या ठिकाणी लावण्याच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यास सहकार्य करायचं आहे. जर जनरेटर चालू होण्यासाठी जर कोणाला कळत असेल, जमत असेल तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी त्यांना मदत करायची आहे. हे शेवटचं श्लोक आहे आणि या ठिकाणी खरंच देवाचे आशीर्वाद त्यांना मिळालेले. पटकन जनरेटर चालू झालं. गणेश मित्र मंडळ रोहोट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांचा सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. त्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे अंगातील थोडस आणि मंदिरातील जे मागे आणि मागे मागे बघू द्या. राजनीती
धन्यवाद. वरात अप्रतिम अशी जाहिरात सादर केली. धन्यवाद. श्री केदारेश्वर यात्रा निमित्ताने श्री गणेश मित्र मंडळ सादर करीत आहे शपथ स्वराज्य. आम्हाच आमच्या मनातले काहीतरी सांगायचे आहे. वयराज बोला की तुम्ही. आमचे वडील शहाजीराजे भोसले विजापूरचे सरदार आहेत आणि त्यांनीच आम्हाला ही पुण्याच्या जहागिरीचे अधिकार दिले आहेत. सर्व कसं छान उत्तम चालू आहे. पण गड्यांनो आम्हाच मात्र यात मुळीच आनंद येत नाही. त्या सुलतानांची वतनदारी ही परकीयांची गुलामगिरीच. आपल्या चारही बाजूंना परकीय राजवटी आहेत. यांच्या युद्धात मात्र आपली माणसं नाहक मारतात. आपल्या मुलखाची धुळवट होते आणि इतकं सहन करून देखील आपल्या पदरी गुलामगिरीच. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी किती काळ झटायचे? सांगा सांगा, तुम्हीच सांगा आम्हाला. वतनाच्या युद्धापायी असे चालू द्यायचे का? सवाल ते करण्यास सगळे मावळे एका पायावर तयार आहेत. तुम्ही जे बोलाल ते आम्ही करण्यास तयार आहोत. गड्यांनो आपला मार्ग ठरला तर आपल्या ध्येयासाठी सर्वांनी झटायचे. सर्वांनी प्राणार्पण करायलाही तयार राहायचे. आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज. तुमचे माझे सर्वांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परकीयांची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्षी ठेवून आपण प्रतिज्ञा घेऊ. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्हाला आमचे सर्वस्व द्यायला लागले तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. चला. हे शंभू महादेवा, मी शिवाजी शहाजीराजे भोसले या रायरेश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतो. आमच्या संकल्पाला ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी तू समर्थ आहे. हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आमचे प्राण जरी द्यावे लागले तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हे प्राण स्वराज्यासाठी अर्पण राहतील. हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. जगदम जगदम. प्रकट झाले व त्यास अमर राहण्याचे वरदान दिले. परंतु त्यांनी त्याला एक ओळ घातली. शिवाजी महाराज की लोकांनी केलं तर लोकांनी केलं ते राजाने कधीच केलं नाही. जे राजाने केलं ते जगात गुन्हा जमलं असं छत्रपती शिवाजी महाराज. बोला. नमस्कार. केदारेश्वर यात्रा रोड येथे सालाबादप्रमाणे देवळाळी मित्रमंडळ सालाबादप्रमाणे यंदाही शोभायात्रा अशी काढलेली होती. ती शोभायात्रा तुम्ही पाहिलीच असेल. अशी आमची सालाबादप्रमाणे आम्ही नवीन 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 थीम दाखवतच असतो पब्लिकसाठी. आणि केदारेश्वराच्या कृपेने आम्ही सर्व काही व्यवस्थित यात्रेचा कार्यक्रम पार पाडित असतो. आणि केदारेश्वर आम्हाला खूप खूप
आमच्या पाठीशी उभा राहून आम्हाला हे देत असतो, साथ देत असतो. अशी आमची ही रोडगावची केदारेश्वराची यात्रा पहा तुम्ही. बरं, अशा टोटल किती आळ्या आहेत इकडे? अशा आमच्या आळ्या एकूण 7 आळ्या आहेत. तरी त्या 7 आळ्यातून एक एक असे सोंग, आम्ही सोंग म्हणतो त्याला, ते दरवर्षी एक एक आळी आपापल्या पद्धतीने नवीन नवीन प्रोग्राम आणि नवीन नवीन हे करतच असतात, दाखवत असतात. समाज प्रबोधन करायचं काम आमचं आहे. ओके. म्हणजे जास्तीत जास्त आम्ही समाज प्रबोधन करतो. आमचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी बघा इथेच आहेत, पहा यात्रेचे गावचे आमचे अध्यक्ष. नमस्कार. नमस्कार. आमचे काकाच आहेत सेक्रेटरी आमचे. पण मग आता ही यात्रा किती वर्षापासून चालत आली आहे आणि काय म्हणजे काय नेमकं यात्रेचं सांगायचं म्हणजे माझ्या जन्मापासून तर यात्रा तर सुरूच आहे आणि परंपरेपासून चालत आलेली, परंपरागत चालत आलेली गावाला इथे या गावामध्ये चंद्रसूर्य असे तोपर्यंत ही यात्रा सुरू झाली. या गावामध्ये गेली आता जवळजवळ आमची पिढी 17वी-18वी आहे. अच्छा. त्यामुळे कमीत कमी समजा 500 वर्षाच्या वर यात्रेचं हे प्रायोजन आहे. चला, एक उत्तर पण मिळालेलं आहे बऱ्यापैकी अध्यक्ष आणि सेक्रेटरींकडून आणि बरं वाटलं तुमच्याशी बोलून. सो हे मी जेव्हा व्लॉगच्या माध्यमातून टाकेन ना तेव्हा मी नक्की कळवेन कुणाला तरी गावामध्ये, मग ते त्यांनी फॉरवर्ड करा आणि गावाला पूर्ण सांगा. ओके, थँक्यू. बाय. थँक्यू. रोहोटची यात्रा ही गेले अनेक वर्षाची एक परंपरा आहे आणि हनुमान जन्मोत्सव या दिवशी आमची यात्रा दरवर्षी भरत असते. आणि जरी या ठिकाणी धरण झालेलं असलं, आम्ही विस्थापित झालो असलो, आमची जमीन पूर्ण जरी गेली असली तरी आम्ही अजूनही आमची नाळ या गावाशी जोडलेली आहे. आणि आपण जसं म्हणालात की जत्रा ही फक्त जत्रा नसते, की त्याचं एक कारण आहे की सगळ्या समुदायाला एकत्र आणण्यासाठी एक देवाची यात्रा, देवाचा उत्सव, त्या उत्सवानिमित्त आम्ही सगळेजण पूर्ण रोहटकर अगदी उत्साहानं या यात्रेमध्ये दरवर्षी सहभागी होत असतो. आणि आम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे आमच्या रोडची एक परंपरा होती, सोंग पाहण्यासाठी भागातील लोक आमच्या गावामध्ये येऊन गर्दी करायची सोंग पाहण्यासाठी. ही आमची परंपरा. आज आम्हाला म्हणजे व्लॉगमध्ये पाहायला मिळालं की तुमच्या इकडे जवळजवळ 7 आवड आहेत, बरोबर ना? बरोबर. आणि प्रत्येक आवडांनी काही ना काहीतरी एक संदेश देण्यासाठी सोंग घेतलं होतं. बरोबर. आणि बरंच म्हणजे मी पहिलंच तुमचं होतं, मला आठवतं आहे, वारकरी संप्रदाय, आणि फारच सुंदर तुमचं सादरीकरण होतं. तर मला एवढं आवडलं. नंतर मला आणखीन उत्सुकता वाटायला लागली, अजून पुढे काय. सो अशा उत्सुकतेने मी एका जागेवर होतो, मला कळलं सुद्धा, मला गुडघा दुखायला लागला. पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही हे जे वारकरी संप्रदायाचं सादरीकरण केलं तर याच्याबद्दल आणखीन काय तुम्ही सांगाल? की याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आमची देऊळाळे इथे जसे वेगवेगळ्या आळे आहेत, आवाड असं जे म्हणतो, आमची देऊळाळी आहे आणि देऊळाळीमध्ये आमचं हे देऊळ आहे, गावचं मंदिर. आणि आम्ही गेली 10 वर्ष ही परंपरा पाळण्याचा प्रयत्न करतो की आपली जी आत्तापर्यंतची परंपरा आहे ती टिकून ठेवणं आपलं काम आहे प्रत्येकाचं. आणि या निमित्तानं प्रत्येक माणूस, प्रत्येक लहान मूल आपल्याशी जोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आज आमच्या ते लहान मुलं आहेत ते आपल्या बाबांकडे हट्ट धरतात की यात्रा आहे तर आम्हाला जायचं आहे, कारण यात्रेनिमित्त आम्ही त्यांना प्रत्येकाला, आणि आमच्या जे आवाडाचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही फक्त सोंगामध्ये 3-4 पात्रांचं असं सोंग नाही ठेवत की राम, लक्ष्मण, सीता बस चौघे आणि बाकीचे मग साईडनं चाललेत. आम्ही असं करतो की पूर्ण ग्रुपला जवळजवळ 70 ते 80. त्याच्यामध्ये एक जरा महत्वाची गोष्ट अशी की गावी आल्यानंतर कसं असतं, कुठले सण असले की जास्तीत जास्त पुरुष बऱ्यापैकी एन्जॉय करतात. तर आमचा मेन थीम असा आहे की गावी लेडीज येतात, त्या घरामध्ये बिझी असतात, पूर्ण घराची कामं करण्यामध्ये बिझी असतात, त्यांना बाहेर यायला वेळ नाही मिळत. बऱ्याच वर्षापासून ही गोष्ट चालू होती, पण आम्ही ती गोष्ट चेंज केली. त्या सर्व लेडीज लोकांना की तुम्ही हे आमच्या सोबत या. पहिल्यांदा त्या लाजायच्या, आज त्या तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, अगदी बिंदास परफॉर्मन्स. जी लेडीज घरातून बाहेर यायला लाजायची, समाजात यायला लाजायची, ती लेडी आज एवढ्या हजारोंच्या समुदायासमोर बिंदास्त परफॉर्मन्स केलं. सो ते एक महत्वाचं आहे की त्या महिलांसाठी ही गोष्ट एक खूप आनंदाची आहे आणि आमच्या सोबत येऊन त्या खूप एन्जॉय करतात. म्हणजे तुमच्या रोहट गावाकडून माझ्या मते इथल्या भागातल्या जेवढ्या यात्रा होतात ना, त्यांनी एक संदेश माझ्या मते घ्यावा की घरातली जी महिला आहे ती घरापुरती मर्यादित न ठेवता बाबा तिला पण बाहेर तिच्या भावना किंवा तिचं जे आतलं
खदखद असते किंवा तिच्या आतलं एक काय म्हणता येईल गोष्टी असतात अशा, तर त्या बाहेर पडण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत, तर ते तसे सगळ्याच गावांनी करायला पाहिजेत. रोड आमचे संदेश वाचले असतील तर बघितलं असतं. हो नाही, मुलींसाठीच नाही, मुलांसाठी सुद्धा खूप छान संदेश, म्हणजे एक चित्ररथातून एक सामाजिक एकता, एकात्मता, सगळ्यांना एकत्र आणणे आणि सामाजिक काहीतरी संदेश देणं. जसं आम्ही त्याच्यामध्ये आमच्यामध्ये एक पाठी होती की मुलींनी 7च्या आत घरात हे बरोबर आहे, पण मुलं 7च्या नंतर बाहेर काय करतात हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. फक्त मुलींसाठी नाही की मुलांवरती पण लक्ष ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे दरवर्षी आम्ही परंपरेला जपण्याचा प्रयत्न करतो. आणि या वर्षीचं आमचं होतं की काय, गुढीपाडवा आमची थीम होती. तुम्ही बघाल तर आमच्या देऊळवाडीमध्ये प्रत्येक घराच्या बाहेर गुढी उभारलेली आहे, कारण आमच्या देवाचा वज्रलेप हे म्हणजे आमचं नशीब आहोत की नशिबान आहोत की आमच्या पिढीमध्ये हे घडलं. आमच्या गावच्या अध्यक्षांच्या नी निर्णय घेतला की आपल्या गावाचं जे पाषाणामध्ये जे देव आहेत त्यांना आपण वज्रलेप करून नवीन मूर्ती करूया, आणि त्यानिमित्तानं सगळ्यांना आनंद उत्साहाने खूप लोक आलीत गावाला. अच्छा, हे मी पहिल्यांदा ऐकलंय. वज्रलेप म्हणजे काय, तर मला जरा एक्सप्लेन कराल वज्रलेप काय आहे? वज्रलेप म्हणजे आपल्या जे जुन्या मूर्ती आहेत, म्हणजे वाड वडिलांच्या अगदी दगडी मूर्ती आहेत, दगडी मूर्ती आहेत, त्या दगडीवरती वज्र लेप लावतात आणि ते जतन करण्याचा प्रयत्न करतात आणि मूर्तीना असे सुबक आणि काय म्हणतो आपण असे मोहक रूप अगदी ईश्वर. अच्छा, म्हणजे जी एवढ्या वर्ष हळूहळू जुनी होत जाते, थोडीशी जी झीज झालेली असते, तर आता त्याची पुनर्निर्माण करतात ते. आणि तो आम्ही स्वतःला नशिबान मानतो की आम्ही ह्या पिढीतले आहोत आणि आम्हाला ते अच्छा म्हणजे हे भाग्य आहे. आम्ही तसंच ठेवलं पाषाण वज्रलेप करून नवीन मूर्ती घडवल्या. क्या बात आहे. आपल्या आज पोचलेला आहे तो पाषाण आम्ही तसं. तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. ॲक्च्युली ना मी काही माझ्या टेक्निकल गोष्टी अजून आणल्या नव्हत्या ना व्यवस्थित, सो मी स्वतः ह्या व्लॉगमध्ये येऊ शकत नाही आहे, पण मी एवढंच म्हणेन की मला फार मजा आली आहे रोटात आणि तुम्ही खरंच खूप अप्रतिम होतात सगळे. फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की ह्या ज्या सगळ्या तुम्ही गोष्टी बघितल्यात, ह्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी, हे परफॉर्मन्स, ही पूर्ण ऍक्ट पूर्ण होण्यासाठी महिनाभर मुंबईला आम्ही याची तयारी करत असतो. ह्या एका क्षणासाठी महिनाभर आम्ही मेहनत करतो. आमच्या पूर्ण टीम्स बनवतो, आम्ही पूर्ण ग्रुप्स बनवतो आणि त्याच्यामध्ये मुलं कोण काय करायचं असं आमचे प्रॉपर नियोजन असतं. दरवर्षी ग्रुप वेगळा आहे, ठरवण्याचा ग्रुप वेगळा आहे, कोण काय वस्तू आणणार त्याच्यासाठी वेगळा वस्तू. क्या बात आहे. सगळ्यांना नाही, पण तयारी जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही. परफॉर्मन्स जरी तुमचा 10-15 मिनिटाचा असेल तरी तयारी त्याची एवढी सोपी नव्हतीच, दिसतंय ते. आणि मला एक असं सांगूचं वाटतं की जत्रा म्हणजे आपल्या कुलदेवताची जत्रा असती. माझा एक म्हणण्याचा अर्थ असा आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा अर्थ आहे की कुलदेवाच्या जत्रेसाठी प्रत्येक गावकऱ्यानं, प्रत्येक कुटुंबासोबत जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे, गावी आलं पाहिजे. कारण का त्यांचा जो आशीर्वाद आहे, जो कुलदेवाचा आशीर्वाद आहे, तो अख्खं वर्षभर तुम्हाला आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो. सो मला स्वतः तो एक दिवस तरी सगळ्या फॅमिलीने वगैरे आलं पाहिजे. नाही, करेक्ट, तुम्ही आलाच पाहिजेत. आणि ते कोणासाठी पण लागू आहे, ते फक्त रोटवाल्यांसाठी नाही, ते प्रत्येक गावच्या प्रत्येक कुलदेवतेसाठी. आपल्या गावची परंपरा जपा, आपल्या गावची परंपरा जोरात, आनंदात, उत्साहात एन्जॉय करा.